नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती। सकाळी 11 वाजेपर्यंत तेजीमध्ये वाढ होत होती। त्यानंतर मात्र मार्केटमध्ये घसरण बघण्यास मिळालेली आहे। तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 115 पॉईंटनी वाढून 73,853 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 34 पॉईंटने वाढून 22,402 वर बंद झालेला आहे। BSE मेटल इंडेक्स 2.83% आणि BSE PSU इंडेक्स 1.20% वर आहेत। BSE टेलिकॉम इंडेक्स कालच्या तेजीनंतर आज 1.40% घसरलेला आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 0.92% वर आहे। स्मॉल कॅप इंडेक्स 0.79% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। हिंदाल्को 3.97%, सिप्ला 3.82%, JSW स्टील 3.68%, टाटा स्टील 2.73% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 5.39%, ग्रासिम इंडस्ट्रीज 1.37%, टेक महिंद्रा 1.21%, HDFC लाईफ इन्शुरन्स 1.16% अशी घसरण आहे। आज FIIने 2512 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 3810 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 83 रुपये 32 पैसे प्रति डॉलर असा होता। धन्यवाद।